आता आपण पुढे वळूयात. ईशावास्य उपनिषद ह्यावर आपल्याला मराठे काका आपल्याला आता सांगणार आहेत. मराठे काका. हरिओम. ओम मालती देवी नमो नमः. काल आपण ईशावास्यमिदं सर्वम ईशावास्योपनिषदाचा जो शांती मंत्र आहे त्याच्याबद्दल काल आपण विवरण ऐकलं. प्रत्यक्ष ईशावास्योपनिषद जे आहे ते आज सुरू होते. याचं नाव ईशावास्योपनिषद असं ठेवलं याचं कारण याचा सगळ्यात पहिला जो श्लोक आहे त्याची सुरुवात ईशावास्यमिदं सर्वम अशी होते आणि म्हणून या उपनिषदाला ईशावास्य उपनिषद असं नाव आहे किंवा ईशोपनिषद असं सुद्धा म्हटलं जातं. आता हा जो पहिला श्लोक आहे आज मी सगळ्यांना ग्रुपवर पाठवलेला आहे. तो श्लोक असा आहे, ईशावास्यमिदं सर्वम यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुंजीथा मा गृधः कस्य स्विद्धनम. अर्थ असा आहे, सारं काही ईश्वराने व्याप्त आहे म्हणजेच ईश्वराच्या मालकीचं आहे. जीवित किंवा अजीवित असं जे काही असेल त्याचा त्याग करून उपभोग घ्या. दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा धरू नका. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्या जगत तेन त्यक्तेन भुंजीथा मा गृधः कस्य स्विद्धनम. या श्लोकाचे 3 भाग पडतात. पहिला म्हणजे ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत. दुसरा भाग आहे तो तेन त्यक्तेन भुंजीथा आणि तिसरा मा गृधः कस्य स्विद्धनम. आता ईशावास्यमिदं सर्वम आपण एखादी वस्तू आपली आहे मालकीची आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपण काय करतो तर ती वस्तू स्वतःच्या एखाद्या आच्छादनात म्हणजे आपल्या एक मालकीचे एखादं फळ असेल तर ते आपण आपल्या पिशवीत ठेवतो. आपल्या मालकीची सोन्याची वस्तू असेल तर ती आपल्या तिजोरीत ठेवतो. म्हणजे ती कुठल्या तरी आच्छादनामध्ये ठेवून ती आपल्याकडं कडिकुलपात बंदोबस्तात ठेवून देतो. जशी त्या वस्तूची किंमत असेल त्याप्रमाणे आपण हे करत असतो. ज्यावेळेला आपण असं म्हणतो की ईशावास्यमिदं सर्वम म्हणजे सारे काही ईश्वराने व्यापलेले आहे म्हणजे त्याच्या मालकीचं आहे. कुठलं तर हे जीवित किंवा अजीवित असं जे आहे ते सार. या जगतामध्ये आपल्याला जे काही दिसतं ते सगळं ईश्वराचं आहे असं आपण म्हणतो. याचा दुसरा अर्थ असा की आपण जे काही म्हणतो की हे माझं आहे माझ्या मालकीचं आहे ते चुकीचं आहे. कारण तुमचं काही नाहीच आहे, सगळं ईश्वराचंच आहे. अलेक्झांडर म्हणजे सिकंदराची अशी एक कथा सांगितली जाती की मृत्यूच्या वेळेला त्यांना आपल्या लोकांना सगळ्या सांगून ठेवलं की जेव्हा मी मरेन तेव्हा माझी जी अंत्ययात्रा असेल त्यावेळेला अंत्ययात्रेत माझी जी शवपेटी असेल त्याच्यातनं माझे हात बाहेर काढून ठेवा. तेव्हा त्याच्या म्हणण्याचा अर्थ काही लक्षात आला नाही पण प्रत्यक्ष अंत्ययात्रेच्या वेळेला खरोखरच त्याचे हात बाहेर काढून ठेवलेले होते आणि ते असे उघडे होते. त्याला असं सांगायचं होतं की मी आयुष्यभर धडपड केली, अनेक लढाया केल्या, अनेक देश जिंकले, अनेक लोक माझ्या स्वामित्वाखाली आले, अनेक ठिकाणी मी संपत्ती मिळवली आणि ती घेऊन आलो. हे सगळं असलं तरी आज जाताना मी माझे हात मोकळे ठेवलेले आहेत, त्याच्यात काहीच मी बरोबर घेऊन जात नाही. आपण विचार करा, आपण जेव्हा आपण जाणार आहोत त्याला आपण ह्यातलं काही घेऊन जाऊ शकणार आहे का? जे मी माझं असं आपण सगळं म्हणतोय त्यातलं आपण बरोबर काही घेऊन जाऊ शकणार नाही. आणि याचं कारण दुसरं काही नाही आहे की हे सारं ईश्वराचं आहे. फक्त आपण अशी गैरसमजूत करून घेतो की हे माझं आहे म्हणून. आणि मग या माझं म्हणून जे काही आपण म्हणतो त्याच्यात वाढ व्हावी म्हणून आयुष्यभर आपण धडपड करत असतो. आपण या जगात येतो ते जन्म घेतो म्हणून आणि आपण म्हणतो माझा जन्म अमुक अमुक साली झाला.
आपण ज्या वेळेला आपल्या मृत्यूबद्दल बोलतो त्यावेळेला असं म्हणतो की माझा मृत्यू हा शांततेत असावा, माझ्या मृत्यूच्या वेळेला मला काही त्रास होऊ नये. पण मला सांगा की जो जन्म माझा जन्म म्हणून तुम्ही म्हणता, त्या जन्माच्या वेळेला तुम्हाला कोणी विचारलं होतं का की बाबा तुला जन्माला यायचंय का? कुठल्या आई बापांच्या पोटी तुला जन्माला यायचंय? कुठल्या देशात तुला जन्माला यायचंय? कुठल्या गावात तुला जन्माला यायचंय? कुठल्या परिस्थितीत तुला जन्माला यायचंय? यातलं काहीही तुम्हाला विचारलेलं नव्हतं. तुम्ही फक्त या जगात आलात इतकंच. तुमच्या मर्जीनं तुम्ही या जगात आला नाही. तुमच्या मर्जीनं या जगात येण्याची वेळ, स्थान तुम्ही काहीही चूज केलं नाही. नाहीतर प्रत्येक जण मुकेश अंबानीच झाला असता हो. पण असं होऊ शकत नाही, कारण तुम्हाला कोणी विचारत नाही जन्माच्या वेळेला की तुला कसं जन्मायचंय, कुठे जन्मायचं. आणि मृत्यूच्या बाबतीत सुद्धा हेच असतं. व्हेंटिलेटर ठेवलेले, अत्यंत अत्यवस्थ असलेले असे रुग्ण 15-15 दिवस व्हेंटिलेटरवर राहून नंतर परत बरे होतात आणि घरी येतात. मृत्यू त्यावेळेला त्यांचा येत नाही. जेव्हा असं वाटलं असतं सगळ्यांना की आता गेला, पण ते बरे होतात. आणि एखादा माणूस सगळं छान आवरून आता घराबाहेर पडायचं ऑफिसला, असं म्हणता म्हणता एकदम धाडकन खाली कोसळतो, आणखी हार्ट अटॅकनं जातो. मृत्यू त्यांना कोणालाही विचारून आलेला नव्हता. मृत्यू कोणालाच विचारून येत नाही. तुम्ही मृत्यू आपल्या हातात आहे अशी कधीच समजूत करून घेऊ नका. जन्म आणि मृत्यू हे तुमच्या हातात नाही. मग मला सांगा, हे जन्म आणि मृत्यू या दोन्हीच्या मधलं आयुष्य तुम्ही स्वतःच कसं म्हणता? या जन्म आणि मृत्यूच्या मधल्या आयुष्यात सुद्धा तुमचा अधिकार काहीही नाही. आणि तरी तुम्ही म्हणत असता की मी आयुष्यात एवढं काही कमावलं, मी आयुष्यात ही डिग्री मिळवली, मी आयुष्यात हे ज्ञान मिळवलं, मी आयुष्यात ही संपत्ती मिळवली, मी आयुष्यात हे पद मिळवलं, मी आयुष्यात ही प्रतिष्ठा मिळवली. ह्या साऱ्या गोष्टी मी मिळवली असं तुम्ही म्हणत असता, पण प्रत्यक्षात त्यातलं तुमचं काही नसतं. जन्म मृत्यूच तुमचा नाही तर मधलं आयुष्य तुमचं कुठलं? आणि मग हे सगळं कोणाचं आहे? तर हे सगळं त्या परमेश्वराचं आहे. जसं हे संपूर्ण विश्व, जगत, युनिव्हर्स हे त्या परमेश्वराचं आहे, तसंच तुम्ही सुद्धा त्या परमेश्वराचे आहात. तो तुमचा मालक आहे. सबका मालिक एक, किंवा अशा प्रकारची अनेक वचनं आपण ऐकतो. त्या सगळ्याचा अर्थ हाच असतो. एका साधून असं म्हटलं होतं की मैं तो उसका बंदर हूं, वो मुझे जैसा नचावे मैं नाचता हूं. म्हणजे काय? तर तो हे सगळं जे काही माझ्या आयुष्यात घडते ते सगळं तोच घडवत असतो. आणि ही जाणीव व्हायची पहिली पायरी म्हणजे हे लक्षात ठेवणं की सारं काही ईश्वराचं आहे. आता जर तुम्ही माझा जन्म, माझा मृत्यू, माझं जीवन हे म्हणू शकत नाही, तर मग माझं त्याच्यावर नियंत्रण नाही, ते अगदी उघडच आहे ना. आपल्याला या आयुष्यात अनेक गोष्टी आपण माझ्या म्हणून मिळवत असतो. आपण खूप कष्टानं घर बांधतो, पण त्या जर इमारतीला जर विचारलं की का बाई, तो म्हणतोय की तो तुझा मालक आहे, तर ती इमारत म्हणेल, छे तो कुठला मालक, तो तर माझा नोकर आहे. माझ्या या सगळ्या खर्चाकरता तो पैसे देतो मी सांगितल्यानंतर. इमारतीला म्हटलं की त्या कंत्राटदाराचं तुझं नातं काय आहे? तर ती म्हणेल की हेच, की तोही माझा नोकर आहे. तो स्वतःला मालक म्हणणारा पैसे देतो आणि तो त्या पैशातनं हे काम करतो. पण सगळी जी काही अवस्था, याची जी काही माझी सुधारते आहे, माझा रंग चांगला होतोय, माझं रूप चांगलं होतंय, हे सगळं होतंय ते माझं होतंय. म्हणजे आपण असं म्हणतो की इमारत माझी आहे, पण इमारतीच्या दृष्टिकोनातून तुम्ही तिचे नोकर असता. याचप्रमाणे प्रत्येक गोष्टी जर तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की माझं काही नाही. आपण हे जे काही घर बांधायचं जे काही म्हणतो, आपण त्याच्याकरता किती कष्ट करतो आणि त्याच्याकरता अनेक गोष्टी आपण विचार करून एकत्र आणतो. पण एखादा पक्षी असा असतो की जन्मल्यानंतर त्याचे आई वडील सोडून त्याला निघून गेलेले असतात. तो हळूहळू मोठा होतो आणि एक दिवस असा येतो की त्याला त्याची घरटं बांधण्याची प्रेरणा होती.
तो काड्या काड्या जमवून तो पक्षी घरटं बांधतो. आता त्याला हे घरटं बांधायला शिकवलं कोणी? तर त्याच्यामध्ये एक परमेश्वरानं दिलेला एक बिल्ट इन प्रोग्राम असतो आणि त्या प्रोग्रामच्या सहाय्यानं तो ते घरटं बांधत असतो. परमेश्वर सगळ्याचा मालक आहे हे दाखवणाऱ्या अशा अनंत गोष्टी आपल्या भोवती अवतीभोवती आपल्याला दिसत असतात. फक्त आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपणच स्वतःचे मालक आहोत आणि अनेक गोष्टींचे आपण मालक आहोत असा भ्रम आपण जोपासत असतो. आपल्याला अनेक गोष्टी ह्या संचय करण्याची सवय असते. आपण संपत्ती संचयित करतो, आपण डिग्र्यांची संचय करतो, आपण माणसांचा संचय करतो, आपण शत्रुत्वाचाही संचय करत असतो. अनेक गोष्टींचा संचय करण्याची आपल्याला सवय असते. पण आणि संचय हे फक्त माणसाचंच वैशिष्ट्य आहे का? या जगामध्ये अनेक प्राणी संचय करत असतात. पक्षी आपल्याला आवश्यक तेवढ्या गोष्टी संग्रहित करून ठेवत असतात. जमिनीत राहणारे प्राणी त्यांना लागणाऱ्या गोष्टींचा सुद्धा धान्याचा वगैरे संचय करून ठेवत असतात. संचयाचं अल्टिमेट उदाहरण जर तुम्हाला बघायचं असेल तर ते ध्रुव प्रदेशात राहणारा अस्वल. हे अस्वल 6 महिने सर्व ठिकाणी संचार करत असतं आणि थंडीच्या काळामध्ये 6 महिने ते संपूर्णपणे जमिनीखाली स्वतःला गाडून घेऊन निर्जरिस्त असतं. हे 6 महिने ते जगतं कसं? तर 6 महिने जेव्हा ते बाहेर हिंडत असतं त्या काळामध्ये ते जास्तीत जास्त खाऊन स्वतःच्या अंगावरची चरबी वाढवत असतं आणि ही चरबी त्या थंडीच्या काळामध्ये जेव्हा ते निद्रिस्त असतं त्याला हायबरनेशन असं म्हणतात. तर त्या काळामध्ये हीच चरबी स्वतः ते वापरून त्या काळात ते जिवंत राहतात. आपण संचय करतो म्हणजे काय? पैसा जमवतो. मग आपण बाजारात जाणार, आपल्याला पाहिजे ते धान्य धोन्य भाजीपाला घेऊन येणार, मग घरात आणणार, मग शिजवणार, मग आपण ते खाणार. संचयाबरोबर सुद्धा अशी अनेक प्रकारची प्रक्रिया करून मग ते आपल्याला उपयोगी पडणार. पण अस्वलाला बघा, त्याला काहीच नाही, संचय करताय आणि ते डायरेक्ट त्याचा वापर आपल्या हायबरनेशनच्या काळात करतात. म्हणजे संचयामध्ये सुद्धा मनुष्य काही फार पुढारलेला आहे असं नाही. आणि तो भ्रम असा जोपासत असतो की मी खूप पुढारलेला आहे, मी इतर जगातल्या सगळ्या प्राण्यांच्या मानानं मी खूप जास्त माझं ज्ञान आहे आणि असा भ्रम तो जोपासत असतो की हे सगळं काही माझं आहे. निसर्गामध्ये अनेक गोष्टी अशा आपोआप घडत असतात. तो परमेश्वर जगातल्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेत असतो. आई मुलाला जन्माला घालते आणि त्या मुलाची सोय तिच्या दुधाच्या रूपाने करून ठेवलेली असते. मूल जन्माला येईपर्यंत त्या आईला दूध येत नाही, पण जन्माला आल्यानंतर ते दूध अजिबात थांबत नाही. ते त्या मुलाकरता कायम उपलब्ध असतं आणि ज्या दिवशी ते मूल पुरेसं मोठं होतं त्या दिवशी दूध आपोआप नष्ट होतं. स्वामी चिदानंदजींना काही पर्यावरणवादी लोक भेटायला गेले आणि ते सगळ्या जगाची काळजी घेऊन सांगत होते की गंगा अशी सुधारली पाहिजे, ह्या वृक्षां हिमालयामध्ये सगळीकडे आपण कचरा नेऊन टाकतोय आणि हे सगळं दुरुस्त करायला पाहिजे. असं तसं बरंच बोलल्यानंतर स्वामी चिदानंदजी त्यांना असं म्हटले की हे जे काही जगत आहे, हा निसर्ग जो आहे, हे जे काही परब्रह्म आहे, हे सगळं आपली काळजी घ्यायला समर्थ आहे. तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या. तुम्ही फार त्याचा विचार करू नका. तुम्ही स्वतःचं वर्तन कसं सुधारेल याचा विचार करा. आपण हे कायम लक्षात ठेवलं आहे की ठेवलं पाहिजे की हा जो परमेश्वर आहे त्याच्या मालकीचं हे सगळं आहे आणि त्याचा विचार करायला तो समर्थ आहे. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत्. पण हा ईश म्हणजेच हे सर्व काही आहे. तो स्वतःच हे सगळं आहे म्हणून तो स्वतःची सगळी जबाबदारी घ्यायला काळजी घ्यायला समर्थ आहे. हा निसर्ग, ही प्रकृती, जग, दुनिया, अस्तित्व, कुठल्याही नावानं तुम्ही त्याला म्हणा, पण तो सारा काही परमेश्वर रूपच आहे, परमेश्वरानं आच्छादित आहे. आणि आपण सुद्धा जर त्या परमेश्वराचेच आहोत तर मग आपण मी अमुक आहे, तमुक आहे, माझ्या डिग्र्या एवढ्या आहेत, माझं पद एवढं आहे, माझा पगार एवढा आहे, माझी संपत्ती एवढी आहे, या सगळ्याचा अहंकार आपण का बाळगतो?
जसं जशी शास्त्राची प्रगती झाली तशी शास्त्रानं एक मनुष्यावर मोठा आघात केला की माणसानं हा भ्रम सोडावा की मी करतो. शास्त्रानं सांगायला सुरुवात केली की बाबा रे, हे सगळं जे काही जग चाललंय हे यंत्रवत चाललंय. तुझं शरीर सुद्धा एक यंत्रच आहे. मग शरीरातले सांधे, शरीर, तुझा मेंदू, ही सगळी मिळून एक सिस्टीम आहे. तुझं हृदय म्हणून तो म्हणतोस, तू फक्त एक पंप आहे. तुझे डोळे म्हणून तू जे म्हणतोस, ती फक्त एक कॅमेरा सारखी सिस्टीम आहे. तुझे कान म्हणून जो म्हणतोस, ती फक्त ऑडिओ ग्रहण करून तुझ्यापर्यंत पोहोचवणारी एक सिस्टीम आहे. आणि संपूर्ण नर्वस सिस्टीम म्हणजे इकडून तिकडे सिग्नल घेऊन जाणारी सिस्टीम आहे. शास्त्र जसं जसं प्रगत होत गेलं तसं तसं माणसाला ते शास्त्र सांगायला लागलं की बाबा रे, तू दुसरं तिसरं काही नाहीस, एक बायोलॉजिकल यंत्र आहेस. आपण मनुष्य हा प्राणी आहे असं म्हणतो. त्या प्राण्यापासून मनुष्य बनण्याकरता माणसानं अनेक कष्ट घेतलेले आहेत. पण ते सारे कष्ट हे शास्त्र सांगतंय की काही उपयोगाचे नाही, तू एक यंत्र आहे. आणि गंमत बघा, उपनिषद काय सांगतात? तर उपनिषद सांगतात की मनुष्य हा तू देवाचाच आहेस, देवानं आच्छादित आहेस. आणि जर तू मनात आणलंस किंवा तू जर त्याला पूर्ण जाणलंस तर तू देवत आहेस. धर्म आणि शास्त्र या दोन्ही मधला हा जो एक मोठा भेद आहे की शास्त्र तुम्हाला यंत्र व्हायला शिकवतो, आणखी धर्म तुम्हाला देव होण्याकरता त्या पदावर, प्रगती पथावर घेऊन जातो. आता माणूस शास्त्रांच्या साह्यानं, शास्त्रांचा अभ्यास करून माणूस जेव्हा म्हणू लागला की मनुष्य हा यंत्रच आहे, तेव्हा हे जे अनेक क्रूर संहार करणारे जे राजे किंवा या नराधम येऊन गेले, त्या सगळ्यांना असं सहज वाटतं की हे एक यंत्र आहे, मी एखादा माणूस मारतो म्हणजे काय, यंत्रच फक्त नाहीसे केले, अशी भावना त्यांच्यात निर्माण होऊ शकते. आणि म्हणून मोठमोठे नरसंहार सहज प्रकारे घडू शकतात. आपल्या गीतेमध्ये श्रीकृष्णाने सुद्धा असं सांगितलेलं आहे की जर आवश्यक पडेल तर संहार करायला हरकत नाही, कारण तिथं फक्त शरीर नाहीसं होतं, आत्मा मात्र अमर असतो. पण या दोन्ही मधला भेद लक्षात घ्या की एक बायो मशीन नष्ट करतो असं म्हणतो आणि एक फक्त वस्त्र बदलतात असं म्हणतो. आपला धर्म जो आहे तो आपल्याला दैवत्वाकडे जाण्याचा मार्ग सांगत असतो आणि सायन्स मात्र तुम्हाला यंत्राकडे जाण्याचा मार्ग सांगत असतो. आपण कायम हे लक्षात ठेवलं पाहिजे की हे सारं ईश्वराने आच्छादित आहे. आपण म्हणजे ईश्वराचेच आहोत. हे एकदा तुम्ही मान्य केलं की तुमचा देवत्वाकडे जाण्याचा हा मार्ग हा प्रशस्त होतो. शेवटचं जे तत्व आहे सांगितलेलं ते आहे मा गृह कस्य सिद्धन. म्हणजे दुसऱ्याच्या संपत्तीवर तुम्ही काही डोळा ठेवू नका किंवा त्याच्यावर तुमचा अधिकार नाही. पण एकदा तुम्ही सगळे ईश्वराचंच म्हटलं की दुसऱ्याचं या शब्दाला काही अर्थ राहत नाही. कारण एखादी वस्तू दुसऱ्याची आहे असं म्हटली की याचा अर्थ तुम्ही काही गोष्टी माझ्या आहेत हे मान्य करण्यासारखं आहे. आणि जर पहिलं स्टेटमेंट जर तुम्हाला मान्य करायचं असेल की ईशा वास्तमिदं सर्वं, तर मग दुसऱ्याचंही काही नाही, माझंही काही नाही. मा गृह कस्य सिद्धनम म्हणजे माझा दुसऱ्याच्या गोष्टीवर अधिकार नाही आणि माझा माझ्याही गोष्टीवर अधिकार नाही. किंबहुना या जगामध्ये जे जे काही घडतं, जे जे काही दिसतं, त्या कशावरच माझा अधिकार नाही. आणि हे सगळं काही परमेश्वराचं आहे, माझं इथं काहीच नाही, हे मान्य करणं. दुसऱ्याच्या घेण्याची अभिलाषा करणं हे ते स्वतःच म्हणणं हे पाप आहे हे सांगणारं असं जे काही सूत्राचा जो तिसरा भाग आहे तो तुम्हाला हे सांगतो की मा गृह कस्य सिद्धन. आता ईश्वर किंवा परब्रह्म किंवा ब्रह्म किंवा देव किंवा गॉड किंवा अस्तित्व अशा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी म्हणजेच परमेश्वर
किंवा ईश्वर, ह्या सगळ्याचा अर्थ एकच आहे. आणि हे सगळं त्याचं आहे एकदा आपण मान्य केलं की मग आपण हे जे सगळं काही आता आपल्या नित्य चरितार्था करता किंवा अनेक गोष्टी करतात, त्या परमेश्वराच्याच गोष्टी आपण ज्या वापरतोय त्या वापरायच्या कशा, त्या परमेश्वराच्या आहेत आणि त्या मी माझ्याकरता वापरतोय, उपभोग त्याचा घेतोय, तर तो कसा घ्यायचा याच्या संबंधी जे सांगणारा सूत्रातला जो भाग आहे तो म्हणजे तेन त्यक्तेन भुंजीथा, त्याचा त्याग करून उपभोग घे. फार फार गमतीशीर भाग आहे बरं का हा. तेन त्यक्तेन भुंजीथा, त्याग करायचा आणि भोग घ्यायचा म्हणजे काय. हा पुन्हा काल जसे मी पॅराडॉक्सिकल काही स्टेटमेंट सांगितली तसंच हे आहे की त्याचा त्याग करून भोग घे म्हणजे काय. हा विरोधाभासी वाटत नाही की त्याग करायचा आणि भोग घ्यायचा, पण फार मजेशीर आहे. आणि त्याचा जर तुम्ही खोल अर्थ सुरू केला विचारात घ्यायला तर तुमच्या असं लक्षात घेईल की आपण अनेक गोष्टींचा भोग घेताना त्याग करतच असतो. आपण सारेजण वीकेंडला हॉटेलला जेवायला जातात, कुटुंबाबरोबर जेवायला जातो, जेवण करतो, जेवणानंतर वेटर आपल्याला बिल आणून देतो. आधी आपण त्या परमेश्वरानं दिलेल्या गोष्टींचा वापर करून बनवलेल्या अनेक गोष्टींचा उपभोग घेतलेला असतो. हे सगळं धान्य जे असेल, त्या ज्या सगळ्या आपल्या आहारात आलेल्या वस्तू असतील त्या सगळ्या परमेश्वरानंच निर्माण केलेल्या आहेत आणि त्याचा आपण भोग घेत असतो. आणि मग आपण त्या वेटरला आपल्या संपत्तीतला काही हिस्सा म्हणजे पैसे देतो. म्हणजे आपल्या काही पैशाचा त्याग केल्याशिवाय आपण त्या परमेश्वरानं आणि घेतलेल्या गोष्टींचा उपभोग घेऊ शकत नाही. अर्थात पुन्हा इथं आहेत त्या पैसे माझे आहेत असं आपण समजत असतो, खरं म्हणजे ते माझे नसतातच, कारण आपण जाताना सगळे इथंच सोडून जाणार असतो. ते कोणाचं आहे पुढे कोणास ठाऊक, ते आपल्या नातेवाईकांचं आहे, आपल्या नंतरच्या वारसांचं आहे असं आपण म्हणतो, पण पुन्हा ते वारसही परमेश्वराचीच आहेत ना. या सगळ्याची जर का नीट जाणीव आपल्याला असेल तर हे सगळंच ईश्वराचं आहे याचा अर्थ आपल्याला कळतो. आणि तेन त्यक्तेन भुंजीथा म्हणजे काय याचा अर्थ कळायला सुरुवात होते. आता आपण साधी गोष्ट लक्षात घ्या की भोग कोण घेतो, एखादी गोष्ट भुक्त किंवा त्याचा भोग घेतो म्हणजे काय. तर पहिली गोष्ट ती माझी नाही हे मान्य करणं, ती परमेश्वराची आहे मान्य करणं म्हणजे त्याग करणं आणि मग त्याचा आस्वाद घेणं. बाबा हे त्याचा आहे आणि मी आस्वाद घेतो आणि त्याचा आहे म्हणून मी आस्वाद घेतो, याला प्रसाद म्हणतात. आपल्याला जे काही आपल्याकडे आहे ते परमेश्वराचं आहे हे मान्य करून त्याचा आस्वाद घेणं म्हणजे परमेश्वराचा प्रसाद म्हणून त्याचा स्वीकार करणं. आणि मग ते त्यक्तेन भुंजीथा या शब्दाचा खरा अर्थ आपल्याला कळायला सुरुवात होते. आपण रोज हवा वापरत असतो, हवा आपण श्वासात आत घेतो आणि नंतर ती बाहेर सोडतो. हवा आपण मुठीत धरून पकडायचा जर प्रयत्न केला तर ती सापडते का, नाही. हवेचा आपण संग्रह करून घेतो का, ठेवतो का, नाही. तरीही आपल्या दिवसाचा अविभाज्य भाग म्हणून आपण श्वासामध्ये हवा घेत असतो आणि सोडत असतो. आता हा जो हवेचा भोग आहे, उपभोग आहे, हा आपण घेतो, तो कसा घेतो, तो तर ईश्वराचाच असतो. ईश्वरानं हवा दिली म्हणून आपण ती घेतोय आणि आपण जिवंत आहोत. आणि ही आपण तो आपल्याकडं संग्रहही करून ठेवू शकत नाही. त्यक्तेन भुंजीथा म्हणजे काय याच्याकरता हे एक उदाहरण आपल्याला पुढचं आहे. हीच गोष्ट पाण्याची आहे. ज्या काही बेसिक नीड्स आपल्या आहेत त्या सगळ्या परमेश्वरच आपल्याला देत असतो, फक्त आपण उगाचच समजत असतो की त्या आपण आपल्या मालकीच्या आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करताना आपण कायम हे लक्षात ठेवलं पाहिजे की ह्यातलं माझं काही नाही. एका अलीकडेच मी एक कथा वाचली की आयुष्यभर खूप काही कमावलेल्या एका माणसानं एका देवळात जाऊन नमस्कार केला. आणखी तिथे विचारलं की हे सगळं माझं एवढं मी सगळं कमावलं आहे याच्याकरता मी तुझा अत्यंत आभारी आहे. तर तिथं तो जो पुजारी होता तो त्याला म्हणाला हे सगळं खरं आहे,
पण एवढं सगळं कमवण्याची काय गरज होती? यातलं तुम्ही किती स्वतः जवळ ठेवणार आहात? किती स्वतः? तो म्हणाला, असं कसं? मला प्रतिष्ठा जी काही आहे ती या सगळ्या संपत्तीमुळेच आहे. अरे हो, पण जेव्हा तू जाशील तेव्हा याच्यातलं काय घेऊन जाणार आहे? आणि त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं, की हो, मी यातलं बरोबर काहीच घेऊन जाऊ शकणार नाही. आणि मग त्यानं सगळ्यांना विचारायला सुरुवात केली, की मी हे जे काही मिळवलंय हे मला जाताना बरोबर घेऊन जायचं आहे, तर मी काय करू? आणि सगळे लोक त्याला खुळ्यात काढत होते, पण त्याला उत्तर कोणी देऊ शकत नव्हतं. तेव्हा एक असाच विचारवंत माणूस होता. तो म्हणाला, "हो, तुम्ही जाताना हे तुमच्याबरोबर घेऊन जाऊ शकाल." तर तो म्हणाला, "काय करायचं विचार करता?" तर तो म्हणाला, "तुम्ही इथनं अमेरिकेत जाता. तेव्हा तुम्ही इथली संपत्ती रुपयातली तिथं बरोबर घेऊन जाऊन तिथं वापरू शकता का?" तर तो म्हणाला, "नाही." "मग तुम्ही काय करता?" तर तो म्हणाला, की "मी त्याचं डॉलर्समध्ये कन्व्हर्शन करतो आणि तिथं वापरतो." "तुम्ही ब्रिटनमध्ये गेला तर तुम्ही काय करता?" तर तो माझं पाऊंडांमध्ये मी कन्व्हर्शन करतो. ऑस्ट्रेलियात गेला तर तिथे मी तिथल्या डॉलर्समध्ये कन्व्हर्जन करतो. म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे तिथली करन्सी वापरायची असेल, तिथली करन्सी तुमच्याकडे असेल तरच तिथे तुम्ही उपभोग घेऊ शकणार आहात. मग तुम्हाला जर तुमच्या मृत्यूनंतर स्वर्गात जायचं असेल तर तिथली करन्सी तुमच्या संपत्तीचं रूपांतर त्या करन्सीत करून घ्यायला पाहिजे आणि मग तुम्ही तिथं जगू शकाल. मग त्यानं म्हटलं, की तिथली करन्सी कुठली आहे? तर तो म्हणाला, तिथली करन्सी आहे पुण्याची. आणि मग त्या माणसाच्या लक्षात आलं आणि त्यानं मग आपली जी संपत्ती होती त्या संपत्तीचं कन्व्हर्शन पुण्यात करायला सुरुवात केली. अनेक ठिकाणी त्यानं दान केलं. अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी, अन्नदान केलं. वेगवेगळ्या लोकांना संपत्तीचं दान केलं आणि पुण्य कमवायला सुरुवात केली. पण ईशावास्य जे सांगतोय तुम्हाला त्याच्यामध्ये पुण्य त्यानं जे काही केलं तोही संचयच आहे. अशा संचयाचा काही उपयोग नाही. तुम्ही फक्त असलेल्या संपत्तीचं पुण्यात कन्व्हर्शन केलं, पण संचय तसाच राहिला. ईशावास्य म्हणतंय, की हे तुमचं नाहीच, हे आधी प्रथम लक्षात घ्या. ते सारं काही परमेश्वराचं आहे, म्हणजे संपत्ती ही परमेश्वराची आहे आणि ते पुण्यही परमेश्वराचंच आहे. मग तुम्ही करताना पुण्य कमवायचं म्हणजे काय करायचं? तर कुठलाही हेतू मनात न ठेवता जेव्हा तुम्ही एखादं चांगलं काम कराल, त्याच्याकरता खर्च कराल, त्याच्याकरता सेवा द्याल, तेव्हा ती खरी सेवा, ते खरं पुण्य. नाहीतर ते फक्त करन्सी मधलं कन्व्हर्शन आहे, त्याचा काही उपयोग नाही. आणि म्हणून आपण ईश्वर आहोत, ईश्वरानं व्याप्त आहोत म्हणजे स्वतःच ईश्वर आहोत आणि म्हणून आपण सारं जे काही आहे ते त्यक्त करणं, ते त्याचंच आहे मान्य करणं, हे तुमच्या मनात बाणवणं म्हणजे ईशावास्याचा हा पहिला श्लोक जो आहे तो अंगीकृत करणं. या परित्यागाला ईशावास्यामध्ये खूप महत्व आहे. ईशावास्य तुम्हाला सांगतं की हा जो त्याग आहे हा फार महत्वाचा आहे. सगळंच परमेश्वराचं आहे, संचय करण्यासारखं काही नाही. आणि ह्या सगळ्यापासून सगळं सोडून मी जेव्हा काही करेन तेव्हाच हे ईशावास्य मी अंगात बाणवायला सुरू होईल. आणि परित्यागातला सर्वात पहिला त्याग हा अहंकाराचा असला पाहिजे, कारण अहंकारच तुम्हाला सगळं संचय करायला प्रेरणा देईल. आता अलीकडे कुणीतरी चंद्रावर सुद्धा आपल्या जागा बुक करून ठेवल्या असं ऐकलं. आपण सब रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये जाऊन काही सह्या करतो आणि एक प्लॉट घेतो आणि नंतर त्या प्लॉटवर स्वतःच्या नावाची पाटी लावतो. लक्षात घ्या, तुमचं आयुष्य फार तर 100 वर्षाचं, पण त्याकरता तुम्ही तिथं त्या प्लॉटवर आपल्या नावाची पाटी लावून ठेवली. त्या जागेवर यापूर्वी अनेकांनी आपल्या पाट्या लावल्या आणि ते या जीवन संपल्यानंतर नाहीसे झाले. तुमचीही पाटी लावताय तुम्ही नंतर जाणार आहात. ती जागा मात्र आहे तिथंच आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. अशा पाट्या लावून काही होत नसतं. पाटी कोण लावतो? ज्याला हे सांगायचंय ओरडून ओरडून की हे माझं आहे म्हणून. ईश्वरानं कधीच कुठंच आपल्या नावाची पाटी लावलेली नाहीये, पण हे सारं त्याचं आहे. ज्याच्या मालकीचं असतं तो कधीच सांगायला जात नाही हे माझं आहे म्हणून, ते असतंच. हे कायम लक्षात ठेवा. खरा परित्याग म्हणजे अहंकाराचा त्याग. खरी सत्याची जाणीव म्हणजे माझं काहीही नाही हे माहीत होणं. आणि हा परित्यागाचा अनुभव तुम्ही जेव्हा घ्याल तेव्हा
या जगात कसं वावरायचं, उपभोग कसा घ्यायचा, पण त्याच्यात स्वतःला कसं ठेवायचं नाही, हे तुम्हाला कळायला सुरुवात करेल. तेन त्यक्तेन भुंजिता या शब्दाचा खराखुरा अर्थ तुमच्या मनात बांधला म्हणजे ईशावास्य तुम्हाला समजायला लागला असं म्हणता येईल. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, हे सारे ईश्वराचंच आहे. या जगात जे जे काही दिसतंय, जे जे काही जाणवतंय आणि जे दिसत नाही तेही, जे काही जिवंत आहे आणि जे काही निर्जीव आहे, ते सारं माझ्या सकट ईश्वराचं आहे. आणि म्हणून यातलं माझं काहीच नाही. माझं जे आहे असं मला वाटणारा हा जो अहंकार आहे, हाही मी सोडतो. माझं म्हणून जे काही तेही सोडतो. मी ते उपभोगीन, पण ते परमेश्वरानं दिलेला प्रसाद म्हणून उपभोगीन असं मनात कायम ठेवू आणि या परमेश्वराला प्रार्थना करून ईशावास्याच्या या पहिल्या चरणाचं विचारमंथन आपण सुरू करू आणि ते अंगात मानवायला सुरुवात करू. एवढे सांगून मी आजचा हा जो सेशन आहे हा संपवतो. हरिओम. धन्यवाद मराठे काका. आज आपल्याला मराठे काकांनी ईशावास्य उपनिषद हा इतका कठीण विषय आहे, ह्या इतक्या कठीण विषयाला खूप सुंदर सोप्या शब्दात आपल्याला समजावून सांगितलंय आणि मला असं वाटतं तुम्हाला हा नक्की समजलाही असेल. त्याच्यात आपण आज काय शिकलो, तर हे माझं ते माझं आपण जे बोलत असतो, तर आता आपण ह्यातनं लवकरात लवकर बाहेर निघण्याचा प्रयत्न करायला हवा. आज आपण जे काही शिकलो ह्या सगळ्याचं आता आपण कसा प्रयत्न करायचा, त्या ध्येयापर्यंत कसं आपण पोहोचायचं ह्याचा नक्कीच मला वाटतं सगळेजण विचार करतील आणि ह्याच्यावर कसं वागायचं हे ठरवतील.